नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर। मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिला तुम्ही अनेक मालिकांमधून बघितले असेल। सध्या कलर्स मराठी वाहिनीवर सुरू असलेली लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेमध्येही ती काम करत होती, पण या मालिकेतून आता तिला काढून टाकण्यात आले आहे। केतकीला लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेमधून का काढण्यात आले याचे कारण अद्यापपर्यंत कुणाला समजले नव्हते, पण नुकताच केतकीने फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे। या व्हिडिओमध्ये तिने निर्मात्यांवर आरोप केला आहे की मालिकेच्या सेटवर तिला मिरगी म्हणजेच फिट आल्यामुळे तिला मालिकेतून काढून टाकण्यात आले आहेत, असा आरोप तिने निर्मात्यांवर केला आहे। यात ती असे म्हणते की मला इलेप्सीचा म्हणजेच मिरगीचा आजार असल्याने मी मालिकेच्या क्रिएटिव्ह टीमला कॉन्ट्रॅक्ट करण्यापूर्वी सांगितले होते, मला 1-1.5 तास झोप घ्यावी लागते, हे मालिकेच्या टीमला खटकत होते। झोप न झाल्यामुळे मालिकेच्या सेटवर मला 3 दिवस मिरगीचा अटॅक आला। एवढे झाल्यावर तुझ्याविषयी मला आस्था आहे, तू कामच का करतेस, असा सवाल निर्मात्या संगीता सारंग यांनी मला सर्वांसमोर केला। मिरगीच्या आजारामुळे मला शोमधून बाहेर काढले गेले। मी या विरोधात आवाज उठवला, कारण हा माझ्या एकटीवरचा अन्याय नाही, तर माझ्यासारख्याच या आजाराने ग्रस्त असलेल्या अनेकांवरचा अन्याय आहे। तर अशा प्रकारे आरोप तिने या व्हिडिओमध्ये केले आहेत। याचबरोबर तिने असंही सांगितलं आहे की मालिकेच्या नुकत्याच शूट झालेल्या रंगपंचमीच्या दृश्यांमध्ये आम्हाला परफ्यूम सेंटर्ड कलर वापरायला दिले, त्यामुळे माझ्या अंगाला दाह आली, खाज सुटली आणि मी या विरोधात बोलल्यामुळे मी उर्मट आहे असे माझ्याबद्दल बोलले गेले। मालिकेच्या सेटवरचे वातावरण अपमानास्पद होते। तर अशा प्रकारे अनेक आरोप अभिनेत्री केतकी चितळे हिने लक्ष्मी सदैव मंगलम या मालिकेच्या निर्मात्यांवर केले आहेत, पण या मालिकेचे दिग्दर्शक राकेश सारंग यांनी मात्र केतकीचे हे आरोप फेटाळले आहेत। ते असं म्हणताय की हा सोशल मीडियाचा गैरवापर आहे। केतकीच्या आजाराविषयी आम्हाला कल्पना होती, म्हणून तिला जेव्हा कधी तिची तब्येत बरी नसायची तेव्हा सेटवर आम्ही तिला आराम करायला वेळ देत होतो। तिच्या भूमिकेमुळे मालिकेला विशेष TRP मिळत नव्हती। तिच्या भूमिकेबाबत सर्वे करून लोकांचं मत सुद्धा घेतलं गेलं आणि त्यानंतरच आम्ही अभिनेत्री बदलण्याचा निर्णय घेतला, असं या मालिकेचे दिग्दर्शक राकेश सारंग यांनी म्हटलं आहे। तर मंडळी, अशा प्रकारे केतकीला अचानक या मालिकेतून काढल्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत।